गुड मॉर्निंग ऑल. आवाज येतोय का? येस. हॅलो. आवाज येतोय का? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. In last lecture, we complete first chapter in. Okay. Then today's lecture we start new chapter. Chapter number 2. Name of the chapter energy resources. Okay. Write syllabus in your notebook. I did take one by one points. 2.1 Natural resources. 2.1 Natural resources. In that subpoints are forest resources, water resources. Next, right, water resources. Then energy resources, Next one, land resources, and last one, mineral resources. In 2.1. 2.1 is over. Yes, all of you. Give reply, please. Reply द्या. Yes, ma'am. Okay, right. Next point, 2.2. In that, right, renewable, non-renewable, and cyclic resources. Renewable, non-renewable, and cyclic resources. Two point two, renewable, non-renewable, and cyclic resources. Then write 2.3, causes and effect of depletion of resources. Causes and effect of depletion of resources. 2.3. Next point is 2.4, energy form. In bracket write conventional and non-conventional. एनर्जी फॉर्म दोन टॅप मध्ये होते, एक कन्व्हेन्शनल अँड सेकंड वन इज नॉन कन्व्हेन्शनल. इन ब्रॅकेट लिहाते. देन राईट 2.5 present global energy use and future demand. Present global energy use and future demand. Present global energy use and future demands. Okay, then next one, energy conservation. 2.6, energy conservation. Then write 2.7, overuse of natural resources. Overuse of natural resources and its impact on environment.
7 point included in second chapter, energy resource. एनर्जी रिसोर्स याच्यामध्ये सब पॉइंट्स किती आहेत किंवा ह्या चॅप्टर मध्ये जे आपल्याला पॉइंट्स दिलेले आहेत 7 पॉइंट्स आहेत. तर फर्स्ट जो पॉइंट आहे नॅचरल रिसोर्स. नॅचरल रिसोर्स मध्ये इथे आपल्याला 6 टाइपचे रिसोर्स दिलेले आहेत. कोणते कोणते तर फॉरेस्ट रिसोर्स असेल, वॉटर रिसोर्स असेल, एनर्जी रिसोर्स, लँड रिसोर्स किंवा मिनरल रिसोर्स. आता नॅचरल रिसोर्स मध्ये ह्या 6 टाइपचे रिसोर्स आपल्याला पर्यावरणामध्ये बघायला मिळतात. तर फॉरेस्ट रिसोर्स असेल, वॉटर रिसोर्स असेल. आतापर्यंत आपण जास्त करून फर्स्ट चॅप्टर मध्ये फॉरेस्ट रिसोर्स किंवा वॉटर रिसोर्सचा, लँड रिसोर्सचा उल्लेख झालेला होता. एनर्जी रिसोर्स किंवा मिनरल रिसोर्स हे काय आहे ते तुम्हाला अजून माहित नाही किंवा त्याचा उल्लेख आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये नव्हता केला जास्त. फॉरेस्ट रिसोर्स म्हणजे काय, तर आपले जे झाडे आहेत किंवा जंगले आहेत, तर त्याचा एक रिसोर्स म्हणजे स्रोत असेल किंवा जिथे झाडे आहेत ते म्हणजेच काय, तो एक नॅचरल रिसोर्स आहे फॉरेस्ट रिसोर्स हा. देन वॉटर रिसोर्स मध्ये काय असू शकतं, वॉटर रिसोर्स मध्ये आपले वेगवेगळे पाण्याचे ठिकाणं, त्याच्यामध्ये काय तलाव असेल, नदी, नाले, विहिरी, समुद्र ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. तर वॉटर रिसोर्स पण आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि त्याचे म्हणजे वॉटर रिसोर्स आपल्याला जास्त प्रमाणात वॉटर कधी उपलब्ध होतं, तर ज्यावेळेस रेनफॉल होतं त्यावेळेस आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात वॉटर उपलब्ध होत असतं. तर रेनफॉल होण्यासाठी जास्त इम्पॉर्टंट का आहे, तर फॉरेस्ट रिसोर्स. फॉरेस्ट रिसोर्स म्हणजे आपले ज्यावेळेस झाडे खूप प्रमाणात असतील त्यावेळेस आपल्याला पाऊस तेवढ्या प्रमाणात मिळेल किंवा पाऊस पडेल. म्हणजे डिपेंडंट आहे वॉटर रिसोर्स. वॉटर रिसोर्स म्हणजे आपल्याला ज्यावेळेस पाणी खूप उपलब्ध पाहिजे असतं किंवा दुष्काळ नको पडायला असं वाटत असेल, तर आपल्याला काय गरजेचं आहे, तर झाडांची लागण करणं किंवा झाडे लावणं हे आपल्याला गरजेचं आहे. किंवा आपले जे जंगले आहेत ते कमी होऊ नये असं काहीतरी आपण प्रयत्न केला पाहिजे. तर बेसिकली आपण काय बघत असतो, तर जे कंपनीज असतील किंवा मोठे मोठे इंडस्ट्री असतील, तर त्या इंडस्ट्री अशा ठिकाणी उभा करतात की आउट ऑफ सिटी म्हणजे जास्त करून सिटीच्या बाहेर अशा इंडस्ट्रीज असतात. आणि त्या सिटीच्या बाहेर जो स्पेस असतो त्याच्यामध्ये आपण बघितलं की झाडे असतात बऱ्यापैकी. तर ते झाडे काय केले जातात, तोडले जातात आणि अशा इंडस्ट्रीज वगैरे तिथे ओपन केल्या जातात. मग त्याच्याने काय होतं, तर आपल्या झाडांची जी संख्या आहे ती कमी होत जाते किंवा फॉरेस्ट जे आहे ते कमी होत जाते. बऱ्याच वेळा आतापर्यंत हेच घडलेलं आहे की ज्या ठिकाणी जंगल वगैरे आहेत किंवा असे निसर्गरम्य ठिकाणं आहेत, तिथे जास्त प्रमाणात झाडे वगैरे आहेत आउट ऑफ सिटी म्हणजे सिटीच्या बाहेर चा जो परिसर असतो त्या ठिकाणी आपल्याला असे ठिकाणं बघायला मिळत असतात. तर त्याच ठिकाणी काय केलं जातं, तर इंडस्ट्री असेल, कंपनी, वेगवेगळ्या कंपनी ओपन केल्या जातात आणि त्याच्याने काय होतं, तिथला परिसर जो झाडांनी भरलेला असतो तो काय केला जातो, कमी होतो. किंवा झाडे जे आहेत ते तोडले जातात किंवा तिथं गवत असेल, ह्या सगळ्या गोष्टी तिथे आपल्याला बघायला मिळत नाही. म्हणजे जास्त इफेक्ट कशामुळे होतोय, तर आपल्या इंडस्ट्री वगैरे तिथे त्या पर्टिक्युलर एरियामध्ये ओपन केल्यामुळे झाडे कमी होत आहेत. म्हणजे हे एक कारण आहे झाडे कमी होण्याचं. इन जनरल तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला चॅप्टर मध्ये पण बऱ्यापैकी तसंच दिलेलं आहे. तर नेक्स्ट आपलं वॉटर रिसोर्स. वॉटर रिसोर्स हा जो आहे किंवा पाणी जो आपल्याला पाण्याचा स्रोत आहे ते कशावर डिपेंड आहेत, तर ज्यावेळेस आपला रेनफॉल खूप मोठ्या प्रमाणात होईल त्यावेळेस आपल्याला काय होतं की ह्या पावसाळ्यामध्ये खूप पाऊस पडला तर आपला पुढच्या पावसाळ्यापर्यंत काय होतं, ते पाणी आपल्याला पुरत असतं. जर पाऊसच नाही पडला किंवा पाऊस कमी प्रमाणात पडला तर आपल्याला काय होतं की पाणी पुरत नाही. पाणी पुरत नाहीये म्हणजे नेमकं काय, आपल्या ज्या शेती वगैरे असतात तर त्याच्यासाठी पाणी लागतं पिके येण्यासाठी, तर ते येत नाहीयेत. म्हणजे काय होतं, हा एक मेन ड्रॉबॅक आहे. वॉटर रिसोर्स कमी झाल्यानंतर काय होतं, तर शेती जी असते त्याची व्यवस्थित लागण होत नाही किंवा शेती नापीक होऊन जाते पाणी नसल्यामुळे.
हे एक मेन कारण आहे. आणि शेतीच नाही झाली किंवा शेतामध्ये पिकच नाही आली तर आपल्याला जे अन्नधान्य मिळतं किंवा जे आपले इकोसिस्टीम आहे ते व्यवस्थित चालेल का? तर नाही चालणार. म्हणजे जी जैवविविधता आहे की प्रत्येक आपली अन्न साखळी असेल तर हे आपल्याला मिळेल का व्यवस्थित? तर नाही मिळणार. किंवा प्राणी असतील, पक्षी असतील किंवा आपलं ह्युमन असतील तर ह्या लोकांना जे आपल्याला अन्न लागतं ते आपल्याला मिळेल का? तर नाही मिळणार. म्हणजे हे मोठा इफेक्ट होतो वॉटर कमी असल्यामुळे किंवा वॉटर रिसोर्स नसल्यामुळे. ओके. देन एनर्जी रिसोर्स. आता एनर्जी रिसोर्स मध्ये आपल्याला काय जे एनर्जी प्रोव्हाइड करतं समथिंग आपण इथे काय करू शकतो की जे आपल्याला सोलार एनर्जी असते त्याचा आपण जास्त प्रमाणात वापर केला तर तिथे कुठेतरी त्या रिसोर्सचा फायदा होईल किंवा आपण नॅचरली लाईट त्या सोलार एनर्जीचा उपयोग करून वॉटर म्हणजे सोलार एनर्जीचा उपयोग करून आपण काय करू शकतो तर आपलं जे पाणी असेल ती गरम करू शकतो किंवा आपण लाईट त्याच्यातून तयार करू शकतो किंवा आपल्याला लाईट पण मिळू शकते. म्हणजे अशा ज्या आपल्या रोजच्या जीवनामध्ये आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपण इझिली करू शकतो. सोलार एनर्जी थ्रू आपण आपलं अन्न पण शिजवू शकतो. म्हणजे ह्या ज्या एनर्जी आपल्याला उपलब्ध आहेत त्याचा आपण जास्त वापर केला तर काय होईल? त्या रिसोर्सला कुठेतरी फायदा होईल. म्हणजे एनर्जी रिसोर्स जो आपला आहे त्याचं काय होईल? तर आपल्याला सोलार एनर्जीचा त्याचा हातभार लागला तर काय होईल? तर तो रिसोर्स आपण जास्त प्रमाणात वापर नाही करणार. ओके. म्हणजे हे तुम्हाला दिलेलं आहे की नॅचरल रिसोर्स ज्या आहेत त्याची केअर करणं आपण म्हणजे आपलंच काम आहे की ते कमी प्रमाणात वापरले जावोत किंवा त्याचा जास्त वापर केला तर ते संपुष्टात येतील किंवा ते संपले जातील असं होऊ शकतं. तर याच्यामध्ये अजून लँड रिसोर्स मध्ये काय आहे की हे पण वॉटर रिसोर्सच्या रिलेटेड किंवा त्याच्यात डिपेंड आहे की जर वॉटर कमी मिळालं किंवा पाणी पाऊस नसेल तर त्यावेळेस काय होतं जमिनीची धूप होते आणि ते जे माती आहे किंवा जमीन आहे ते काय होतं नापीक होते किंवा त्याच्यातून जे पिकं येणारे आहेत ते व्यवस्थित येत नाहीये. म्हणजे हा इफेक्ट होऊ शकतो नॅचरल रिसोर्स वरती. देन मिनरल रिसोर्स आपल्या खनिज जे आहेत ते आपल्याला किती प्रमाणात उपलब्ध आहेत. आता बऱ्यापैकी बघा जे आपल्याला खनिजे मिळतात तर त्याची व्हॅल्यू नक्कीच जास्त आहे. खनिज तेल असेल किंवा आपल्याला जे इंधने मिळतात ते असेल किंवा आपल्याला असे डायमंड्स वगैरे मिळतात धातू म्हटलं तरी चालेल. की धातू जे असतात आता धातूमध्ये काय येतं सोने, चांदी असे काही काही वेगवेगळे धातू आहेत. प्रान्स असतील किंवा अजून कोणता धातू येऊ शकतो किंवा जे डायमंड्स असतील असे पण आपल्याला काही त्या मिनरल रिसोर्सचा हा एक पार्ट आहे आणि त्याच्यामध्ये असे वेगवेगळे आपल्याला धातू बघायला मिळत असतात. तर त्याची व्हॅल्यू आता बघा की आपण सोनं फक्त खरेदी करायचं म्हटलं तर 10 ग्रॅम सोन्याचा रेट आता जवळपास 44, 45 किंवा 46,000 आहे. म्हणजे 10 ग्रॅम किती सोनं आहे किंवा किती त्याचं कमी वेट आहे तरी पण आपल्याला एवढे पैसे मोजायला लागतात. सेम चांदीचा आहे की चांदी त्याच्यापेक्षा जरा कमी आहे रेट. तर अशा गोष्टी ज्या आहेत आपल्याला की जास्त प्रमाणात व्हॅल्यू द्यायला लागते. का द्यायला लागते? कारण हे जे रिसोर्स आहेत ते काय झालेले आहेत, कमी झालेले आहे किंवा आपल्याला ते कमी प्रमाणात उपलब्ध होत आहेत. त्याच्यामुळे आपल्याला काय होतंय की पेट्रोलचे दर वाढतायत, डिझेलचे दर वाढतायत किंवा सोने, चांदी ह्याचे दर वाढतायत. तर काही बघा 7-8 वर्षाखाली जे दर होते आणि आताचे जे दर आहेत तर त्याच्यामध्ये कितीतरी डिफरन्स आहे किंवा कितीतरी पटीने वाढलेले आहेत. तर हे कशामुळे झालं? कारण जे आपले नॅचरली अवेलेबल असणारे रिसोर्स आहेत त्याचं कुठेतरी कमी झालेले आहेत किंवा त्याच्यामध्ये काहीतरी संपुष्टता आलेली आहे. त्याच्यामुळे काय झालंय आपले हे जे दर आहेत ते वाढलेले आहेत आणि त्याचा नक्कीच इफेक्ट आपल्या लाईफवरती होतोय की असे दर वाढले वगैरे झालं तर आपण काय करतोय तिथे खरेदी करत नाहीये किंवा आपण जे आपल्याला पाहिजे असतं ते आपण घेत नाहीये आणि
पैसे पण खूप मोठ्या प्रमाणात जर घ्यायचं असेल तर वेस्ट जात आहेत. म्हणजे जरी आपली ती इन्व्हेस्टमेंट केली तरी पण ते काय होतंय तर ते वेस्टच आहे की 10 ग्रॅम सोन्याच्या मागे तर 50-50 हजार मोजायचे म्हटलं तर तिथे आपलं दुसरं काहीतरी येऊ शकतंय. म्हणजे ह्या सगळ्या इफेक्ट आपल्या लाईफ वरती होतोय किंवा आपल्या दैनंदिन जीवनावरती होतोय. ज्यावेळेस एनर्जी रिसोर्स मधले नॅचरल रिसोर्स जे आहेत, आपण 6 प्रकारचे नॅचरल रिसोर्स बघितले, तर त्याचा कमी प्रमाण झाल्यानंतर अशा प्रकारचे इफेक्ट आपल्याला जाणवतात किंवा असे प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत. आणि त्याचा डायरेक्टली इफेक्ट आपल्याला कुठे होतोय तर आपल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनावरती होतोय किंवा जे व्यवहार आहेत किंवा जे व्यावहारिक दृष्टिकोन आहेत सगळ्यांचे, तर ते कुठेतरी कमी होतात किंवा जास्त प्रमाणात करायचे म्हटलं तर तिथे पैसा कमी असतो. ह्या सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे डायरेक्टली इफेक्ट जे नॅचरल रिसोर्स आहे तो कुठे होतोय तर आपल्या दैनंदिन जीवनावरती होतोय किंवा लाईफवरती होतोय. तर आपण हे होऊ नये ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे? बेसिकली झाडे लावले तर तिथे काय होईल, आपलं लँड रिसोर्स व्यवस्थित राहील. वॉटर रिसोर्स पण आपल्याला म्हणजे पाणी पण खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. आणि त्याच्यानंतर मिनरल रिसोर्स ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त काही करता नाही येत आहे. पण ते अवेलेबलच आहेत. म्हणजे अंडरग्राउंड जे आहे त्याच्यामध्ये ते इंधने वगैरे अवेलेबल आहेत. किंवा वेगवेगळे धातू असतील हे अवेलेबल असतात आपल्याला. तर त्या रिसोर्सच्या रिलेटेड आपली काही एवढी मोठ्या प्रमाणात हेल्प नाही होत आहे. कारण तेच ऑलमोस्ट संपत आलेलं आहे. त्याच्यामुळे हे दर वगैरे वाढलेत. आणि एनर्जी रिसोर्स आपण सोलार एनर्जीचा वापर करून आपण ते जे रिसोर्सेस आहेत त्याचा म्हणजे वाचवू शकतो. जी एनर्जी जास्त प्रमाणात यूज होते आहे ते कुठेतरी आपण थांबवू शकतो. तर हे आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट ज्या गोष्टी आहेत त्या आपण करू शकतो. म्हणजे आपल्या हातात आहेत त्या आपण करू शकतो. ज्या आपल्या हातात नाहीये ते आपण काही करू शकत नाही. म्हणजे असा यूज आहे नॅचरल रिसोर्सचा किंवा जे आपण ऍक्च्युअल पॉइंट बघणार आहात त्याच्यामध्ये पण हेच दिलेलं आहे की त्याचा यूज काय आहे किंवा ते किती पर्सेंट अवेलेबल आहेत किंवा त्याच्यावरती इफेक्ट कोणते होत आहेत हे दिलंय तुम्हाला त्याच्यामध्ये. ओके, नेक्स्ट पॉइंट जो आहे 2.2 तर ह्याच्यामध्ये रिन्युएबल, नॉन रिन्युएबल अँड सायकलिक रिसोर्स. आता काय रिन्युएबल, नॉन रिन्युएबल किंवा सायकलिक रिसोर्स काय आहे? तर एक तर जे रिसोर्स आपल्याला अवेलेबल आहेत ते रिन्युएबल व्हायला पाहिजेत किंवा कोणते रिसोर्स रिन्युएबल होऊ शकतात आणि कोणते नॉन रिन्युएबल मध्ये येतात. अशा कोणत्या म्हणजे वस्तू आहेत की नॉन रिन्युएबल मध्ये येऊ शकतात. तर बेसिकली जे आपले इंधन्स आहेत ते नॉन रिन्युएबल मध्ये येतात. बिकॉज ते इंधन ज्यावेळेस आपण पेट्रोल, डिझेल असेल तर हे यूज करत असतो. यूज केल्यानंतर ते दुसऱ्यांदा आपण यूज करू शकतोय का? नाही. ते एकदा यूज केल्यानंतर ते संपून जातात. तसं रिन्युएबल म्हणजे काय होतंय, की ज्या वस्तू आहेत किंवा जे असे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत ते आपण काय करू शकतो? रियूज करू शकतो. तसंच रिन्युएबल मध्ये काय करतोय, की एनर्जी फाउंड करू शकतो किंवा रिन्यू करू शकतो आपण. आता हे एनर्जी रिसोर्सचा पार्ट आहे. देन सायकलिक रिसोर्स मध्ये सेम थिंग्स आहेत की सायकलिंग होतं म्हणजे जी प्रोसेसिंग आहे ती नेहमी चालूच असते. आता ह्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल ते मी दिलेले आहेत पुढे, तर त्या वेळेस आपण बघूया की रिन्युएबल म्हणजे काय, आपण ती एनर्जी फाउंड करू शकतो किंवा डबल यूज करू शकतो. नॉन रिन्युएबल ते एकदा यूज केलं की ते संपून जातं. आणि सायकलिक रिसोर्स आहे त्याची सायकलिंग जी आहे किंवा जी प्रोसेसिंग क्रिएट होण्याची ती चालूच असते किंवा त्याच्यावर जरी आपण ते यूज केलं आणि जर आपल्याला नंतर वापरायचं असेल तर त्याच्यावर प्रोसेसिंग केली जाते आणि ते नंतर यूज मध्ये आणलं जातं. तर त्याला सायकलिंग असं म्हटलं जातं. ओके. तर ते रिसोर्स कोणते आहेत किंवा फॉर एक्झाम्पल काय आहेत ते आपण बघूया एक्झॅक्ट ज्यावेळेस आपण 2.2 बघेल त्यावेळेस. देन 2.3 मध्ये कॉजेस अँड इफेक्ट ऑफ डिप्लेक्शन ऑफ रिसोर्स काय दिलेलं आहे, कोणते कॉजेस किंवा इफेक्ट होतात म्हणजे जे रिसोर्स आहेत ते कमी होत आहेत तर त्याच्यावरती म्हणजे काय इफेक्ट होत आहेत, कशामुळे कमी होतात किंवा कॉजेस काय आहेत त्याचे. देन एनर्जी फॉर्म, जी आपली एनर्जी आहे ते कन्व्हेन्शनल ॲज वेल ॲज नॉन कन्व्हेन्शनल मध्ये पण
फाउंड झालेले आहे किंवा फॉर्म केलेले आहे. प्रेझेंट ग्लोबल एनर्जी यूज अँड फ्युचर डिमांड. जी प्रेझेंट ग्लोबल एनर्जी आहे ती फ्युचर डिमांडसाठी आपल्याला ती मिळेल का, किंवा त्याचा वापर आता तर जास्त प्रमाणात केला तर काही अजून 5 वर्षांनी त्याची व्हॅल्यू किती होईल, किंवा जे पुढच्या 5 वर्षातले लोक आहेत त्यांच्या यूज साठी ती येईल का. म्हणजे जे आपल्याला प्रेझेंट रिसोर्स असतील तर त्याचा वापर आपण स्वतःपासूनच कमी केला, किंवा त्या अजून त्याच्यासाठी कुठले पर्याय शोधले तर काय होईल. जे फ्युचर डिमांड्स आहेत किंवा जे फ्युचर मध्ये लोक येणार आहेत तर त्यांना कुठे हेल्प होते का, किंवा त्यांच्या जे डिमांड्स आहेत त्याच्या रिलेटेड तर ते कुठे कमी होते का. कारण त्याला जर पर्याय आपण शोधून काढला तर त्या वस्तूचे किंवा त्या प्रोडक्टचे काय होतं तर व्हॅल्यू कमी होत जाते, आणि जो पर्याय शोधलेला आहे त्याच्यामुळे काय होतं त्या दोन्ही पण प्रोडक्ट अवेलेबल होत जातात आणि तसं तसं ते लोक यूज करत असतात. देन एनर्जी कन्झर्वेशन. जी एनर्जी कन्झर्वेशन मध्ये काय येतं की जे आपल्याला एनर्जी फाउंड झालेले आहे तर ती किती प्रमाणात फाउंड आहे, आपण वापर किती करतोय, तर हे सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. जसं आपण सोलार एनर्जी आहे तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला इझिली ते मिळत आहे, प्रकाश मिळतोय, आणि त्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, ते पॅनल कुठे पण लावले तर आपल्याला जी लाईट पाहिजे किंवा वॉर्म वॉटर पाहिजे किंवा आपलं अन्न बनवण्यासाठी जो आपण गॅस यूज करतो तर त्याच्यासाठी पण आपण तिथे गॅस वगैरे तर तसं काय आपण शोधतोय का, किंवा आपण असे पर्याय शोधून काढतोय का की जेणेकरून ते एनर्जीचा कमी वापर होईल आणि जे सूर्यापासून जी आपल्याला एनर्जी मिळते त्याचा वापर करून आपण काही जे प्रोडक्ट असतील, जसं आपण फॅन वगैरे आहे तर फॅन इझिली आपण काय करू शकतो, सोलार एनर्जी थ्रू काय करू शकतो तर आपण लाईट प्रोव्हाइड करू शकतो, त्याच्या थ्रू फॅन चालू शकतो. म्हणजे असं काही आपण करू शकतोय का. आता तर चालूच आहे ते जास्त प्रमाणात जे सोलार एनर्जी मिळते त्याच्या थ्रू असे लाईट्स वगैरे तयार केलेले आहेत किंवा लाईट चालू शकतात, फॅन वगैरे म्हणजे जे आपले इलेक्ट्रिकल रिलेटेड ज्या वस्तू आहेत ते चालू शकतात. देन बघा, ओव्हर यूज ऑफ नॅचरल रिसोर्स. जास्त प्रमाणात जर नॅचरल रिसोर्सचा यूज केला तर त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट कुठे होतोय तर एन्व्हायरमेंट वरती. जसं मी सांगितलं की जे आपले रिसोर्स अवेलेबल आहेत नॅचरली तर त्याचा जास्त इफेक्ट केला तर ते ह्युमन लाईफच्या रिलेटेड किंवा जे दैनंदिन जीवन आहे त्याच्या रिलेटेड खूप मोठे इश्यूज क्रिएट होऊ शकतात. इश्यू कसे क्रिएट होऊ शकतात तर एकतर आपल्याला त्या प्रोडक्टची किंवा त्या पर्टिक्युलर म्हणजे वस्तूची काय होते व्हॅल्यू वाढत जाते, आणि ती व्हॅल्यू वाढत असते पण आपल्याला हाताला कुठे काम नसतं. त्याच्यामुळे काय होतं की लोकांची खूप अडचणी निर्माण होत असतात. म्हणजे हे का होतंय किंवा कशामुळे होते तर हे नॅचरल रिसोर्स कमी झालेत त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. तर त्याच्या मागचे कारणे एवढंच आहेत की जे रिसोर्स आहेत त्याचा ओव्हर यूज नाही केला पाहिजे, ते कमी प्रमाणात वापरलं पाहिजे जेणेकरून आपण ते पुढच्या पिढीसाठी किंवा जे फ्युचर मध्ये डिमांड्स येणार आहेत तर त्याच्यासाठी ते राखून ठेवलं पाहिजे. आणि जर आपण असं केलं की आपणच खूप मोठ्या प्रमाणात त्याचा यूज केला तर काय होईल की त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट कुठे होतोय तर एन्व्हायरमेंट, आपल्या पर्यावरणावरती डायरेक्ट इम्पॅक्ट होतोय. लक्षात आलं तुमचा सेकंड चॅप्टर काय आहे किंवा त्याच्यामध्ये काय काय बघणार आहोत आपण. ओव्हरव्ह्यू समजला का तुम्हाला चॅप्टरचा. Yes, ma'am. फक्त एकच स्टुडंट आहे का ज्यांना समजले. व्हॉट अबाउट अदर्स. योगेश, रोल नंबर 4. समजलं का तुम्हाला. ओके ठीक आहे. तर आपला 2.1 नॅचरल
रिसोर्स, नॅचरल रिसोर्स मध्ये आपण फर्स्ट पॉइंट बघणार आहोत फॉरेस्ट रिसोर्स. आता फॉरेस्ट रिसोर्स तुम्हाला इमेज दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय दिलंय ते आपण बघूया. सायंटिस्ट एस्टिमेट द इंडिया शुड आयडियली have 33% of its land under forest. फॉरेस्टचा एरिया ज्यावेळेस सायंटिस्टनी इस्टिमेट केलं होतं किंवा त्याचा जे एरिया होता पर्टिक्युलर तो मोजला होता आपल्या पूर्ण इंडियामध्ये, तर त्यावेळेस किती होता तर आयडियली 33% म्हणजे खूप कमी आहे. तर ही कमी असलेलं तर त्यावेळेस तर कमी होताच, पण आता तर त्याच्यापेक्षा कमी झालाय. आता बघा टुडे वी हॅव ओनली अबाउट 12%. Thus, we need not only to protect existing forest but also increase our forest cover. तर आपल्याला काय गरजेचं आहे आताच्या सध्याच्या सिच्युएशन मध्ये जो फॉरेस्ट अवेलेबल आहे किंवा फॉरेस्ट रिसोर्स आपल्याला किती प्रमाणात आहे किंवा आपली लँड त्या फॉरेस्ट रिसोर्सच्या अंडर किती गेलेले आहे तर 12% फक्त. म्हणजे किती फॉरेस्ट कमी झालेले आहेत किंवा झाडे किती कमी झालेले आहेत. पण त्याचा इफेक्ट तर होणारच ऑब्व्हियसली की ज्यावेळेस झाडे कमी होत आहेत तर त्यावेळेस आपल्याला बघतो आहे की आता आपल्याला सध्या ऑक्सिजनची गरज भासत आहे. तर कशामुळे तर झाडे कमी झाली. ओके, तर आपल्याला काय गरजेचं आहे, आपण काय करणं गरजेचं आहे तर वी नीड टू प्रोटेक्ट अवर फॉरेस्ट. ओके, जे फॉरेस्ट आहेत त्यांना प्रोटेक्ट करणं आपलं काम आहे किंवा ते आपण करू शकतो. देन बघा आणि प्रोटेक्ट करायचं ऍज वेल एज आपण काय करायचं तर फॉरेस्टची संख्या किंवा त्या झाडांची संख्या कशी वाढवता येईल किंवा किती प्रमाणात वाढवता येईल. आपण जर सगळ्यांनी हा विचार केला तर आपण नक्कीच करू शकतो की झाडे खूप मोठ्या प्रमाणात लावली गेली, तिची निगा राखली गेली तर आपण काय करू शकतो त्याची संख्या जी आहे ते वाढवू शकतो किंवा इन्क्रीज करू शकतो. ओके, देन बघा नेक्स्ट पॉइंट त्याच्यामध्येच दिलेला आहे यूज ऑफ फॉरेस्ट रिसोर्स. आता काय यूज आहे किंवा फॉरेस्ट रिसोर्स आपण कुठे यूज करतोय तर बघा दे स्टॉप द रेन बेअरिंग वाइंड्स अँड कॉज द रेनफॉल. आता हा पॉइंट काय दिलेला आहे ज्या वेळेस बघा पाऊस पडत असतो त्यावेळेस तर खूप मोठ्या प्रमाणात वारं सुटलं तर काय होतं तर ते पाऊस पडण्यापासून थांबवू शकतो किंवा पाऊस पडत नाहीये त्या वाऱ्याने पाऊस गेला असं म्हटलं जातं. तर ते थांबवण्याचं काम काय करू शकतंय तर फॉरेस्ट रिसोर्स करते. म्हणजे जे वाईन बिंग होतंय किंवा ते वारं खूप मोठ्या प्रमाणात सुटत असतं तर ते थोपवण्याचं काम काय कोणतं करू शकते तर फॉरेस्ट रिसोर्स करू शकते. आणि त्याच्या थ्रू काय होतंय जे आपलं रेनफॉल होतं ते कंटिन्युअसली चालू असतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. ह्याचा यूज आहे फॉरेस्ट रिसोर्सचा. देन दे कंट्रोल फ्लड्स ड्युरिंग हेवी रेन बाय ऑब्झर्विंग एक्सेस रेन वॉटर. झाडे काय करतात ज्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला असतो तर असं पाणी आपल्याला बघायला मिळतं आजूबाजूला. तर ते पाणी ऑब्झर्व करण्याचं किंवा त्याच्या ज्या मुळ्या आहेत ते ऑब्झर्व करण्याचं काम करत असतात. त्यांनी काय होतं जे आपला पूर आला असं म्हटलं जातं तर ते येण्यापासून थांबवू शकतं. म्हणजे हे मेन झाडे कंट्रोल करू शकतात. ओके, देन द प्रिव्हेंट सॉइल इरोशन बाय चेकिंग द फोर्स ऑफ फ्लोइंग ऑफ वॉटर. झाडे काय करतात तर जे माती आहे जी जमीन किंवा आपला लँड रिसोर्स आहे तर त्याच्यावरची जी माती खूप मोठ्या प्रमाणात बघा पूर वगैरे आला किंवा खूप पाऊस पडला तर काय होतं अशी माती आपली जी सुपीक माती असते जमिनीवरची किंवा तुमच्या शेतात तुम्हाला माहित असेल की पाऊस आला तर ती काय होते माती वाहून नेली जाते. आणि जी चांगली माती असते जिथे आपले व्यवस्थित पीक येत असतं अशीच माती वाहून गेली तर काय होईल तर तिथे व्यवस्थित आपलं नंतरचं जे पीक येणार आहे ते व्यवस्थित येणार नाही किंवा ती शेती खराब होईल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर ते मातीची धूप किंवा ती माती वाहून नेऊ नये त्याचं काम किंवा बघा काही वेळेस झाडे असतात आपल्या शेतात वगैरे झाडे असतात किंवा एखादं पीक असेल तर त्यावेळेस काय होतं जरी खूप पाऊस पडला तरी जी माती असते ती आपली जास्त प्रमाणात वाहून नाही जात. ती वरच्यावर ते पाणी निघून जातं कारण
ते पिकं असतात त्या शेतामध्ये आणि झाडे पण असतात. झाडे पण काय करतात, ते माती वाहून नेण्यापासून अडथळा निर्माण करत असतात. म्हणजे मेन आपलं यूज इथे दिलाय की फॉरेस्ट रिसोर्सचा हा पण म्हणजे झाडांचा हा पण यूज आहे की ज्यावेळेस वॉटर फ्लोईंग होत असतं रेन झाल्यानंतर किंवा रेनफॉल झाल्यानंतर, तर ते माती कुठेतरी थांबवू शकतं किंवा त्या मातीची जी धूप होत असते ते पण रोखू शकतात झाडे. देन दे ऑफरिंग हंटिंग ग्राउंड जिथे हंटिंग ग्राउंड म्हणजे नेमकं काय? आवाज येतोय का रे? हॅलो. Yes, ma'am. ओके. तर जे आपलं हंटिंग ग्राउंड म्हणजे जंगलामध्ये काय याला शब्द आठवत जे काय म्हणतात त्याला, मराठीतला शब्द मला कोणाला आठवतंय का बघा? ओके, ठीक आहे, आपण बघूया तो पॉइंट. दे प्रोव्हाइड शेल्टर टू वाईल्ड अॅनिमल अँड बर्ड. जी प्राणी असतील किंवा बर्ड्स असतील त्याचं जे राहणी म्हणजे बघा, पक्षी जास्त करून ते त्याचं घर बनवत असतात, तर ते झाडावरतीच असतं त्यांचं घर. तर ते प्रोटेक्ट करतात किंवा त्यांना ते राहण्यासाठी घर म्हटलं तरी प्रोव्हाइड करतात. आणि असे बघितलं असेल तुम्ही बऱ्याच पक्ष्यांचं किंवा अॅनिमलचं, ते काय करतात, त्यांना प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतात. म्हणजे जे तिथं राहत असतात किंवा थांबत असतात त्यावेळेस त्यांची पावसापासून किंवा इतर गोष्टी ज्या असतात ते पाऊस पडला तर ते झाडांचा आधार घेऊन ते स्वतःची व्यवस्थित निगा राखू शकतात. देन बघा, ते इम्प्रूव्ह द सॅनिटरी कंडिशन ऑफ द प्लेस. जे आपला एन्व्हायरमेंट आहे, आजूबाजूचा परिसर आहे, त्याच्यामध्ये स्वच्छ हवा किंवा जो परिसर आहे तो स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करतात किंवा हेल्प होते झाडांची. दे आर सोर्स ऑफ रिन्यू टू द गव्हर्नमेंट. तर जास्त प्रमाणात मोठा म्हणजे फॉरेस्ट रिसोर्स हा खूप हेल्पफुल आहे गव्हर्नमेंट मध्ये किंवा आपल्या गव्हर्नमेंटचा. कारण जे आपलं रेनफॉल होते किंवा वॉटर रिसोर्स असेल, लँड रिसोर्स असेल, ते हे जे ऑल रिसोर्स आहेत ते डिपेंड आहेत फॉरेस्ट रिसोर्सवर. ओके. देन they facilitate human existing by providing O2 to human being and observing CO2 by human being. आता इथे काय दिलंय की मेन काय गरजेचं आहे, जे ह्युमनला ऑक्सिजन लागत असतो तर तो ऑक्सिजन प्रोव्हाइड करतात आणि स्वतः ते काय घेत असतात तर कार्बन डायऑक्साईड. म्हणजे O2 म्हणजे काय, ऑक्सिजन, आणि CO2 म्हणजे काय तर कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड ऑब्झर्व करत असतात जो ह्युमनने बाहेर दिलेला असतो तो, आणि जो ऑक्सिजन आहे किंवा जी फ्रेश हवा आहे ते आपण काय करत असतो, श्वास घेत असतो त्या हवेचा. म्हणजे आपल्याला ते पण प्रोव्हाइड करतात. स्वतः कार्बन डायऑक्साईड ऑब्झर्व करतात किंवा ते ऑब्झर्व स्वतः श्वास घेतात त्याचा आणि आपल्याला फ्रेश हवा देतात. म्हणजे आपल्याला ऑक्सिजन प्रोव्हाइड करतात झाडे. रिझन फॉर द लार्ज स्केल डिप्लेशन ऑफ द फॉरेस्ट. आता हा पॉइंट आहे ते आपण उद्याच्या लेक्चरला कव्हर करूया. ओके. तुम्हाला सूचना द्यायच्यात काही, त्याच्यामुळे थांबूया.